इंदापूर तालुक्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडली ती म्हणजे दशरथ माने परिवारानं शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याबरोबर प्रवीण भैया माने आहेत। आतापर्यंत तुम्ही शरद पवारांचे सहकारी राहिलेला आहात, तुमचे वडील असतील किंवा तुमचं संपूर्ण कुटुंब। आता या वेळेला तुम्ही शरद पवारांची साथ सोडून आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताय अथवा येणाऱ्या लोकसभेमध्ये तुम्ही त्यांची मदत करणार आहात, त्यांना सहकार्य करताय, हा निर्णय नेमका कसा बदलला? खरं तर आम्ही कुणाचीही साथ सोडलेली नाही। आम्ही पवार कुटुंबासोबतच आहोत आणि मी मध्यंतरीच्या काळामध्ये एक 8 दिवसापूर्वी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौभाग्यवती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली। याच्या अगोदर काही उमेदवारी जाहीर झालेली नव्हती आणि सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की अजितदादांच्या महाराष्ट्रातील ताकद मजबूत करण्यासाठी आम्ही अजितदादांबरोबर राहण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। तुम्ही म्हणताय की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतात, मात्र निवडणूक आयोगानं 2 राष्ट्रवादी काँग्रेसला मान्यता दिली होती। एक म्हणजे अजित पवारांची, ज्यांना मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळाला, आणि परत शरद पवारांना शरदचंद्र पवार या पक्षाची मान्यता मिळाली, नवीन चिन्ह मिळालं। मग अशा सगळ्या परिस्थितीच्या काळामध्ये तुम्ही हे सगळं झाल्यानंतर सुद्धा शरद पवारांसोबत होतात, कार्यकर्त्यांसोबत होतात, मात्र अचानक वेळी निर्णय बदलला। त्यामुळे अशी चर्चा आहे की तुमच्यावरती कोणता राजकीय दबाव आहे का? देवेंद्र फडणवीस आलेले होते त्यामुळे तुमची भूमिका बदलली, अशा सुद्धा चर्चा आहेत। या चर्चेमध्ये किती? खरं तर माझे वडील आदरणीय दशरथदादा माने आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे कौटुंबिक संबंध आमच्या परिवाराचे त्यांच्याबरोबर 25 वर्षापासून आहेत। त्यामुळे ही कौटुंबिक भेट होती, त्याच्यामुळे काही राजकीय आमची काही चर्चा झालेली नाहीये। अडचणीच्या काळामध्ये शरद पवारांना आता सगळे सहकारी सोडत आहेत, म्हणजे विशेषतः 40-45 आमदार सोडून गेले, ज्याच्यामध्ये काही मंत्र्यांचा समावेश होता। अशा सगळ्या अडचणीच्या काळामध्ये शरद पवारांसोबत राहणं हे तुम्हाला योग्य वाटलं नाही का? तुम्ही आता म्हणता की तुम्ही अजित पवारांची या राष्ट्रवादी सोबत जाता आहात, विकासाच्या ह्याच्यामध्ये सहकार्य करायचं आहे, अडचणीच्या काळामध्ये शरद पवारांसोबत उभं राहणं गरजेचं होतं? आम्ही पवार कुटुंबासोबतच आहोत। आदरणीय पवारसाहेब हे आमचे ऋषितुल्य आहेत, मला आजोबांप्रमाणे आहेत। आम्ही पवार साहेबांचा कालही आदर करत होतो, आजही करत आहे आणि उद्याही करणार। परंतु आम्ही जेव्हा सुनेत्रा वहिनी यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा आम्ही अजितदादांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला। मात्र पवार कुटुंबामध्येच फूट पडलेली आहे, ही फूट पडली की पाडली गेली, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना अशा सगळ्या अडचणी निर्माण झाल्या? त्यावरती मी काय बोलू शकतो? मात्र मग कुणाचं काम करणार, सुनेत्रा वहिनींचं की सुप्रियाताईंचं? आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी अजितदादांचे व सुनेत्रा वहिनींचे काम ठामपणे आम्ही सर्वजण कार्यकर्ते मिळून करणार। जयंत पाटील काल पुण्यामध्ये बोलताना असं म्हणाले की माने परिवार आतापर्यंत पवार साहेबांसोबत राहिलेला आहे, कदाचित त्यांच्यावरती कोणत्या ना कोणत्या यंत्रणेचा दबाव असू शकतो, दबाव जरी असला ते तिकडे जरी गेलेले असले तरी ते आतून शरद पवारांचंच काम करतील, म्हणजे सुप्रिया सुळेंचं काम करतील। नाही, असं काही आमच्यावरती प्रथमतः कोणताही दबाव वगैरे काही नव्हता आणि आमचे म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीने व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे। आम्ही ठामपणे अजितदादांच्या व सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे खंबीरपणे महायुतीच्या उमेदवाराच्या पुढे ठामपणे उभं राहणार आहे। आज या पत्रकार परिषदेला दशरथ माने उपस्थित नव्हते, त्यांचं नेमकं काय कारण होतं? अशी चर्चा आहे की नाही वडील साहेबांसोबतच राहतील आणि तुम्ही अजितदादांसोबत जाणार, त्याच्यामध्ये काय? ह्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये। मला म्हणजे माझे वडील आदरणीय दादा यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय बोलायचं हे त्यांनीच मला सांगितलं आणि त्यांनी जे काय सांगितलं मला दादांनी तेच मी पत्रकार परिषदेमध्ये बोललो, याच्यामध्ये काही तथ्य नाहीये। मात्र आता बारामती लोकसभेमध्ये एक वेगळं चित्र राहील असं सांगितलं जाते की नेते एकीकडे आहेत आणि जनता दुसऱ्या बाजूला आहे। तुम्हाला असं वाटतं की अजितदादांनी घेतलेला निर्णय जो आहे तो जनतेला आवडेल? कारण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हयात असतानाच पक्षामध्ये फूट पडली आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं सुद्धा पक्ष दुसऱ्या व्यक्तीला दिला, असं स्वतः शरद पवार म्हणतायत। हे काय लोकांना आवडलेलं नाहीये? कसं आहे माहितीये का की आपण सर्व महाराष्ट्र देश पाहतो, राज्यामध्ये सकाळी 6 वाजता उठून काम करणारा नेता महाराष्ट्रामध्ये कोण आहे? अजितदादा पवार साहेब सकाळी 6 वाजता या ठिकाणी गोरगरिबाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतात। कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मंत्रालयामध्ये म्हणजे सकाळी 8 वाजता येऊन कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अजितदादा काम करत होते। इतिहासामध्ये नोंद घ्यावी लागेल असं काम करणारा आदरणीय दादा आहेत। सुख असू, दुःख असू, विकासाची कामं असू, अडचणी असू, तेव्हा खंबीरपणे लोकांच्या पाठीमागे कोण उभं राहतं? तर अजितदादा उभं राहतात। हे उभ्या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेलं आहे। इलेक्शनचं जरी वारं असलं तरी सगळी मतदार राजा हा राजा असतो आणि तो राजा नक्कीच अजितदादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा राहील अशी मला आशा आहे।
सुप्रिया सुळेंना संसदरत्न पुरस्कार मिळतो. जवळपास 3 वेळा त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये काम नाही, तुम्ही असं म्हणताय की नाही अजितदादांनी या मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे. सुप्रियाताईंच्या कार्यकाळामध्ये केंद्राकडून जो निधी येणं अपेक्षित होतं तो या मतदारसंघामध्ये आला नाही. ते आपापल्या पद्धतीने त्यांनी विकासाची कामं केलेली आहेत, म्हणजे वादच नाही त्यामध्ये. ताईंनी कामं केलेली आहेत आणि दादांनी मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली आहे. ओके, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये सुनेत्रा वहिनी निवडून येतील. हो 100%. आता तुमचा काय राजकीय निर्णय बदलणार नाही, नाही बदलणार. म्हणजे आतूनही काम नाही करणार. नाही, आम्ही सुनेत्रा वहिनी जिंदाबाद, अजितदादांच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही उभं राहणार. आपण पाहतोय की आमचा राजकीय निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुनेत्रा वहिनी यांचं आम्ही काम करणार अशी प्रतिक्रिया प्रवीण मानेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.